विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुढाकारानं प्रलंबित मागण्यांसाठी 26 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रासह गडचिरोली इथे सुद्धा या आंदोलनामध्ये भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। यामध्ये प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल याचं नुकसान तर होतच आहे, परंतु ग्रामस्थांची कामं खोळंबलेली आहेत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। सध्या शेतीचे हंगाम आलेले आहेत, हंगाम सुरू झालेले आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा औद्योगिक जिल्हा म्हणून जिल्हा घोषित झालेला आहे। काही महसूल विभागाचे काम आहेत, काही भूमी अभिलेख विभागाचे काम आहेत, परंतु भूमी अभिलेख विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी 26 तारखेपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत, नेमकं काय मागण्या आपण जाणून घेऊया। कशाकरिता त्यांनी काम बंद केलेलं आहे, काय असू शकते, सांगा। कशासाठी काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे? मागे 2012 पूर्वीपासून आमच्या भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेकडून भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आम्ही वारंवार संप आणि निदर्शने आणि मागणीच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। 2012मध्ये शासनाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या भूकरमापक पदाचा सेवा प्रवेश नियमावली बदलून त्यांची शैक्षणिक अर्हता बदलून तांत्रिक पॉलिटेक्निक सिव्हिल आणि BE सिव्हिल आणि ITI सिव्हिल डिप्लोमाधारक यांची भरती 2012मध्ये आमच्या मागणीनुसार शासनाने भरती सुरू केली, परंतु 2012पासून तर आज पावेतो तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला मिळालेली नाही। तर आमच्या काही बांधवांनी या विरोधामध्ये मॅटमध्ये याचिका दाखल केली। त्या अनुषंगाने मॅटने शासनाला निर्देश दिले होते की इतर विभागातील सर्वेक्षकच्या कामाच्या आणि सेवा प्रवेश नियमावलीचा तुलनात्मक अभ्यास करून भूमी अभिलेखच्या भूकरमापकाच्या वेतन श्रेणी उंचावून देण्यासाठी निर्देश दिले होते, परंतु शासनाने 4-5 वर्ष कालावधी लोटूनही काही त्यावर न केल्यामुळे आमच्या बांधवांनी मॅटमध्ये अवमान याचिका पण दाखल केली आहे। त्या अवमान याचिकेच्या अनुषंगाने शासनाने अजून पावेतो आमची वेतन श्रेणी उंचावून दिलेली नाही। आम्हाला आज इथे पुणे विभागाने 15 तारखेपासून सुरुवात केली होती, त्यांना 7 म्हणून आम्ही दिनांक 26 तारखेपासून त्या संपामध्ये बेमुदत संपामध्ये आम्ही सहभागी झाले आहोत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा वेतन सेनेचा प्रश्न आहे, त्याकरिता कामं खोळंबलेलं आहे। याकडे शासन लक्ष देण्याची नितांत गरज आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।